नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला आज एक ऐतिहासिक वास्तू दाखवतो मी आता निघालेलो लांजाकडून खेडला जायला निघालेलो. तर मध्ये आपल्याला संगमेश्वर पडतो आणि तुम्हाला तर माहिती असेल संगमेश्वरमध्ये सरदेसाई वाड्यामध्ये जेबाच्या सैन्याने महाराजांना पकडलेलं त्यांच्या दोन मेवणांच्या गद्दारी मुले म्हणजे कान्होजी आणि गणोजी यांच्या गद्दारी मुले पकडले गेलेले महाराज इथे. तर तो आता आपण वाडा बघूया, तुम्हाला पण दाखवतो मी. आता सध्या वाड्याची कंडिशन म्हणायला गेलात तर खूपच म्हणजे पडझोड झालेली आहे. असा बघा हा वाडा आहे. इकडे महाराज यायचे न्याय निवाडा करण्यासाठी. तर इकडेच त्यांच्या मेवणांच्या गद्दारी मुले महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडला होता. तुम्ही हा बघू शकता. आता खूपच अवस्था म्हणायला गेला तर खराब झालेली आहे वाड्याची. असा आहे वाडा बघा. ह्या साईडला तर काय नाही मागे, पण त्या साईडने बघूया. आज जर त्या दोघांनी दगा नसता केला तर मराठ्यांचा इतिहास हा वेगळाच असता. हा बघा इथे आता आतमध्ये तर जाऊ नाही शकत आपण. पूर्ण खराब झालेलं आहे, म्हणजे पडझोड झालेली आहे घराची पूर्ण. हे लाकडाचे दरवाजे पूर्ण. मागच्या साईडने बघू का म्हणजे बघायला मिळतं का. पूर्ण पडलेला आहे वाडा पूर्ण वाडा कोसळलेला आहे. इकडे पण दोन मंदिर होते बाहुबलीने, बघूया आपण. हे बघा इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल. हे थोडेसे स्तंभ आहेत, आणि हा काहीतरी एखादा स्ट्रक्चर असं दिसून येतं आपल्याला. ते बाबांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित इकडे मंदिर होतं. आणि हा इकडे वाडा जिकडे महाराज न्यायनिवाडा करण्यासाठी यायचे. बाबांच्या सांगण्याप्रमाणे आपण आणि आपण ह्याच्यामध्ये तर छावा पिक्चरमध्ये आणि आपल्याला इतिहासातून माहिती आहेच या बाबतीतली की ॲक्च्युली इकडे म्हणजे कसं महाराजांना पकडण्यात आलेलं आणि काय युद्ध झालेलं आहे इकडे आणि कुणाच्या गद्दारीमुळे झालेलं. आज काय जर ते दोघांनी जर दगाबाजी नसते केले तर आज मराठ्यांचा इतिहास हा वेगळाच असता. महाराज पकडले नसते गेले आपले आणि आपला हा इतिहास आज वेगळाच असता. पण काय म्हणतात ना ते, काही करू शकत नाही. तर म्हटलं चला आता आपण एवढा लांब आलो आहे, इकडे सहजासहजी येणं होत नाही आपलं. तर म्हटलं आलो आहे 5 मिनटं संगमेश्वर मधून हार्डली 10 मिनटाचा रस्ता आहे आतमध्ये. तुम्ही पण नक्की आलात तर नक्की विजिट करा. ही एक आपली ऐतिहासिक वास्तू आहे इथे. खेडला जायला निघतो आपण. बाकी आता ते बाबा बोललेत वरती एक मंदिर आहे, ते पण बघूया कसं आहे. पांडवकालीन मंदिर आहे. चला तर तिकडे जाऊया. हा बघा वाडा पूर्ण.